जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे सर्वांना प्रथम सादर वंदन। सगळ्यांना नमस्कार करतो। नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। पद्मपुराणातला हा श्लोक समर्थांनी आपल्या पहिल्याच दशकातल्या जो 8वा समास आहे सभास्तवन नावाचा त्याच्यामध्ये उद्धृत केलेला आहे। नारद मुनी भगवंताला प्रश्न विचारतायत, या कलियुगामध्ये जो सर्वसामान्य आहे त्याला कशामुळे मोक्ष प्राप्त होईल? काय केलं पाहिजे त्याने? त्यावेळेला भगवंत सांगतायत, नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठामध्ये राहत नाही। योगिनाम हृदये रवो, योगियांच्या हृदयात सुद्धा मी नाही। मद्भक्ता यत्र गायन्ति, माझं नावाचं गायन जिथे चालू असतं तिथे मी तिष्ठत उभा असतो। समर्थांची ह्याच्याच वरती एक समर्थांनी पुढे लगेच ओवी केलेली आहे, नाही वैकुंठीचा ठाई नाही योगियांचा हृदय माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा। दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी सांगितलेलं आहे की या ग्रंथामध्ये काय काय आहे। त्याप्रमाणे सगळ्या वेदांचा अभ्यास करून नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि पुढे म्हणतायत आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित, तर ह्या सगळ्याचा आधार घेऊन समर्थ सभास्तवन जो समास आहे त्याच्यामध्ये पहिल्या दशकातल्या 8व्या समासातली ही दुसरी ओवी आहे। नाही वैकुंठीचा ठाई नाही योगियांचा हृदय माझे भक्त गाती ठाई ठाई
तेथे मी तिष्ठतू नारदा. आता गाती ठाई ठाई म्हणजे फक्त गायन आहे का? नाही, गायन आहेच, पण शिवाय भगवंतांनी आखून दिलेल्या नियमांचा. आपण भगवंत कोणाला म्हणतो? जे आपले आदर्श आहेत त्याला आपण देव मानतो. का? तर त्यांनी जसं वागलेलं असतं, जे कर्म केलेलं असतं आणि त्याच्यातून जो आदर्श आपल्याला मिळतो किंवा आपल्या समोर घालून दिलेला असतो, त्या आदर्शाला आपण देव मानतो. आपण मागे एकदा हे बघितलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी सांगितलेले जे नियम आहेत, त्यांनी सांगितलेलं जे आचरण आहे, ते सुद्धा करणं, ते आचरणात आणणं आपलं काम आहे. संत सुद्धा आपल्याला देवाच्या ठाईच असतात. का? तर ते तसे वागलेले असतात. आपण जेव्हा सद्गुरु रूपामध्ये त्यांच्याकडे बघतो त्यावेळेला ते त्या आदर्शाप्रमाणे त्यांचं जीवन चरितार्थ चालवत असतात. समर्थ एका ठिकाणी म्हणतायत, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये. नामस्मरण भक्ती समासातली ही ओवी आहे. कुठल्याही वेळी काहीही कार्य करताना एक सुंदर सुभाषित सुद्धा आहे. अहो येता जाता उठत बसता कर्म करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भवच्चिंतन करी. मी जे जे कार्य करीन त्या गोष्टीला जोडून माझं नाम असेल. आणि असं जेव्हा आपल्या हातून घडेल, अशी जेव्हा श्रद्धा आपली बसेल, त्यावेळेला तारणारा तो आहे, ते करवून घेणारा तो आहे, याचा प्रत्यय सुद्धा आपल्याला येईल. अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या जीवनामध्ये किंवा आपण आजूबाजू ऐकतो, वाचतो. ती तेवढ्यापर्यंतच मर्यादित ठेवायची नाही, तर ते जसं त्या जीवनामध्ये वागले किंवा जसं ते कार्य करतायत त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं का होईना पण करता आलं पाहिजे. कारण तिथे मी तिष्ठतू नारदा, मी तिथे तिष्ठत उभा आहे. सद्धर्म सद्भक्तीसाठी जे जे कार्य होईल त्या कार्याच्या मध्ये मी तिष्ठत तिथे उभा आहे, की कधी माझ्या भक्ताला गरज पडेल आणि मी कधी ते करीन. त्याला कुठलंही दुःख होणार नाही याची काळजी मी घेईन, हे भगवंत तिथे सांगतायत. तो विश्वास देत आहेत आपल्याला. त्याप्रमाणे आपण आपलं कार्य, दैनंदिन जीवन जे आहे ते ह्या सतत नामसाधनेनी किंवा भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण आपलं व्यतीत केलं तर आपलं जे कार्य आहे ते फळास येतं. कारण तो आपल्या पाठीमागे असतो, त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असतो. बरीच उदाहरणं अशी आहेत.
शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण बघितलं. बऱ्याच वेळेला शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं जातं आत्ताच्या काळामध्ये. आत्ताच्या काळातही घडलेल्या भरपूर काही घटना आहेत की ज्या केवळ त्या एकमेव विश्वासावरती पुढे तरुण जातात. नुसतं देव आहे की नाही, किंवा मी नास्तिक आहे, मी आस्तिक आहे, ह्या चर्चेमध्ये आपल्याला वेळ नाही घालवायचा. आपलं कार्य महत्वाचं आहे. मी जे काही करतोय हे माझ्या सद्भावनेने आणि सद्धर्माला अनुसरून करतोय, हा विश्वास आपल्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट करताना असला पाहिजे. बाकीचं पूर्ण करून घ्यायला तो आहेच की. तिष्ठतु नारदा, त्यांनी सांगितलेला आहे, विश्वास दिलेला आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचा हृदय, माझे भक्त गाती ठाई ठाई. जिथे 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 हे चाललेलं असेल तिथे मी तिष्ठतु नारदा. कारण तो सगळीकडे आहे, आपल्यामध्ये चैतन्य स्वरूपात आहे. आणि माझं मन आणि बुद्धी जर त्या सत्कार्यामध्ये लागत असेल, माझी भावना त्याच्यामध्ये ओतप्रोत भरली असेल, तर मग तो मला का नाही मदत करणार. एक दृष्टांत देतो. बऱ्याच दिवसापूर्वी वाचला होता आणि नेमका आज परत वाचला एका व्हॉट्सअप, आमच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. त्यामुळे तो आज सांगतो आणि आजचं चिंतन इथे थांबूया. एक वैद्य असतात, नाडी परीक्षा करणारे. आणि त्याच्यावरनं स्वतःच औषधं तयार करणार आणि स्वतःच त्या आजारी माणसाला द्यायची. असं सद्भक्त असतात, देवावरती नितांत श्रद्धा असते. घरातलं सगळं अन्य उरकलं की घरातच एका खोलीमध्ये त्यांनी दवाखाना केलेला असतो आणि तिथे रोज लोक येत असतात त्याप्रमाणे. आणि त्यांची एक रोजची सवय असते की हे सगळं अन्य उरकलं आणि दवाखाना उघडला, देवाला नमस्कार करायचा आणि त्यांच्या टेबलवरती जे काही त्यांचं बसण्याची जी जागा असेल तिथे त्यांची जी पत्नी आहे ती एक चिठ्ठी आणून ठेवायची. मग ते चिठ्ठी ही उघडून बघणार, देवासमोर ठेवणार. त्याच्यामध्ये आजच्या दिवसाला जे जे काही सामान लागेल, जो जो काही खर्च असेल तो खर्च त्या कागदावरती लिहिलेला असायचा. आणि तो नंतर ते वाचायचे आणि त्याच्या पुढे त्याची अंदाजे रक्कम जी असेल ती रक्कम ते लिहून ठेवायचे. त्याची एकूण रक्कम किती होईल ती तिथे लिहून ठेवायचे. आणि मग नंतर जे आजारी असतील त्यांना तपासण्यासाठी सुरुवात करायचे. त्यांच्याकडे पैसे मागायचे नाहीत, ते जे देतील त्याच्यावरती समाधान मानायचे. असं चालू असतं. आणि ज्या क्षणाला ती रक्कम पूर्ण होईल त्याच्यानंतर कितीही रोगी असतील आणि ते श्रीमंत असतील गरीब असतील हे बघायचे नाही, त्यांच्याकडनं एकही रुपया घ्यायचे नाहीत. कारण त्यांचा तो नियम असतो की आजच्या दिवसासाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्णता आज भगवंताने केलेली आहे. त्यामुळे आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला तपासीन, औषधही देईन, पण त्याचा विनियोग तुम्ही मला द्यायचा नाही. की त्यांची रोजची सवय असते आणि गेली कित्येक वर्ष चालू असते अशी. एक दिवस अशी चिठ्ठी उघडतात. पहिले सगळी सामानाची यादी एवढं होईल वगैरे ते सगळं ते त्याच्याप्रमाणे त्या खर्चासमोर ते अंदाजे रक्कम वगैरे भरतात नेहमीच्या सवयीप्रमाणे. आणि ती सगळं लिहून झाल्यानंतर खालती एक नोट लिहिलेली असते. येत्या 20 तारखेला आपल्या मुलीचं लग्न आहे, तर त्या लग्नासाठी लागणारा खर्च जो काय आहे त्याचा विचार करावा.
तर त्याच्या खालती ते दुसरे वाक्य लिहितात की हे परमेश्वराचं काम आहे, त्यानेच हे बघावं. आणि त्यांच्या रोजच्या कामाला सुरुवात करतात आजारी लोकांना पाहण्याचं. ते त्यांची ती रक्कम पूर्ण होते. नंतर त्यांना आठवते की खालती एक वाक्य आहे, पण ते म्हणतात ते परमेश्वराचं काम आहे, ते माझं नाही. आणि असं करत असताना एक त्यांच्या घरासमोर एक गाडी 4 चाकी येऊन उभी राहते. त्याच्यातून एक माणूस उतरतो आणि त्यांच्या जे घर असतं तिथे, जिथे जो दवाखाना असतो तिथे येतात, नमस्कार करतो त्यांना आणि विचारतो की महाराज मला ओळखलत का? पुढे तोच म्हणतो की नाही, तुम्ही मला ओळखणं तसं शक्य नाहीये, कारण का मी 15 ते 16 वर्षापूर्वी आलो होतो. मी तुम्हाला त्याची आठवण करून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, असं तो त्यांना सांगतो. आणि मग पुढे सांगतो की माझं नाव कृष्णलाल म्हणून आहे. मी 15-16 वर्षापूर्वी अगदी आता जिथे मी गाडी उभी केली तिथेच मी त्यावेळेला गाडी माझी पंक्चर झाली आणि पंक्चर झाली मग मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं की ते दुरुस्तीचं काम कर. आणि मी भर दुपारी उन्हाची वेळ होती आणि त्या उन्हामध्ये मी तसा त्या माझ्या गाडीशी उभा राहिलो. तुम्ही मला लांबनं बघितलं, माझ्या जवळ आलात, मला सांगितलं की मी इथे समोरच राहतो, तुम्ही तिथे चला, तिथे बसा, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही कुठे उभे राहणार. म्हणून मी सहज म्हणून तुमच्याकडे आलो आणि मग तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात केली. काय आजारी लोकांना तपासण्याचं जे काय तुमचं काम चालू होतं ते सगळं मी बघितलं, एकंदर आजूबाजूची परिस्थिती बघितली. आणि काही मनामध्ये विचार केला. तेवढ्यात एक लहान मुलगी तिथे आली आणि मला तिने बघितलं, पण तरी ती म्हणाली बाबा जेवायला चला. तर तुम्ही म्हणालात की नाही बाळा थांब थोडा वेळ अजून. म्हणून मी विचार केला की काहीतरी तुमच्याकडनं घ्यावं विकत, एवढा वेळ नुसतंच बसून काय उपयोग. तुम्ही मला पाणी वगैरे सगळं दिलं होतं, मी सावलीमध्ये होतो, पण तुम्हाला काहीतरी मदत व्हावी म्हणून मी म्हटलं काय तुम्ही करता. मग त्यांना म्हणून मी सांगितलं की बरे मी असा व्यक्ती आहे आणि मी आता सध्या परदेशामध्ये राहतो. परदेशी डॉक्टर झाले, वैद्य झाले, हकीम झाले, सगळे झाले, पण सगळं आहे माझ्याकडे, पण एकच गोष्ट नाहीये, ती म्हणजे मला संतान नाहीये. तर तुम्ही वैद्य आहात म्हणून मी एक प्रयत्न म्हणून तुम्हाला सांगतोय की जेणेकरून तुम्ही बघा त्यातून. म्हणून ते त्याला माणसाला चेक करतात आणि तुम्ही मला चेक केलं आणि नंतर बोलता बोलताच काही औषधं एका वेगवेगळ्या पुड्यांमध्ये बांधली आणि सांगितलं की हे सगळं परमेश्वराच्या इच्छेनुसार जग चालत असतं. त्याची इच्छा असेल तर तुम्हाला तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल, करून घेणारा तो आहे. हे असं तुम्ही माझ्याशी बोलता बोलता हे सगळे बांधत होतात. आणि नंतर मग त्याचे 2 भाग केले आणि दोन्ही वेगवेगळ्या पाकिटांमध्ये टाकून त्याच्यावरती एकावरती माझं नाव आणि एकावरती माझ्या पत्नीचं नाव लिहिलं आणि कसं घ्यायचं ते मला सगळं समजावून सांगितलं. आणि मी जेव्हा त्याचे पैसे किती विचारायला लागलो त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं की आता आजची रक्कम मला पोचलेली आहे, त्यामुळे आज मला काही पैसे नकोत. म्हणून मी असं कसं म्हणून तुम्हाला जबरदस्तीने द्यायला लागलो. तर इथे जे 2-3 जण आजारी लोक होते त्यांच्यापैकी एक जण म्हणाला नाही आजचे त्यांचे पैसे त्यांना मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांचा नियमच असा आहे की जास्तीचे पैसे ते घेत नाही. नंतर तेवढ्यात माझा ड्रायव्हर आला, त्यांनी ते काम केलं आणि मी निघून आलो. घरी आलो, घरी पत्नीला सांगितलं
की असं असं मला असं घडलंय आज. पत्नीलाही खूप आनंद झाला. भारतामध्ये सध्या आमचं काहीही नाही, पण एक बहीण मात्र राहते आणि त्या बहिणीकडे आम्ही काही दिवस येऊन राहतो आणि परत परदेशात जातो. त्याप्रमाणे मी त्यावेळेला तिथे आलेलो होतो. नंतर आम्ही पुढे परत परदेशात गेलो. तुमचं जे औषध तुम्ही सांगितलं होतं तसं आम्ही ते ग्रहण केलं आणि त्याच्यानंतर आज मला 2 मुलं आहेत आणि आज मी परत भारतात आलो. का तर माझी जी बहीण आहे त्या बहिणीला एक मुलगी आहे आणि ती आता लग्नाची आहे. येत्या 21 तारखेला तिचं लग्न आहे, म्हणून मी परत भारतात आलो. आणि त्या लग्नाची खरेदी करण्यासाठी म्हणून मी जेव्हा प्रत्येक दुकानामध्ये जायचो त्यावेळेला मला तो लहान तुमच्या मुलीचा चेहरा आठवायचा. आणि जी माझी भाची आहे तेवढीच ती असल्यामुळे मला वाटायचं की आता हिचंही लग्न असेल. म्हणून माझ्याकडनं नकळत प्रत्येक गोष्ट 2-2 वेळा घेतली जायची. दोन्ही म्हणजे 2 गोष्टी, जे काय हवंय, साडी घ्यायची तर 2 घेणार, जे काय हवंय लग्नासाठी म्हणून त्या गोष्टी मी 2 खरेदी केल्या. एक माझ्या भाचीसाठी आणि एक तुमच्या मुलीसाठी. ती पण माझी भाचीसारखीच आहे, माझ्या मुलीसारखीच आहे असं समजून मी त्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही नाकारणार नाही या भावनेने घेतलेल्या आहेत. आणि आज त्या मी तुम्हाला इथे द्यायला आलेलो आहे. त्याचे वैद्य महाराज असतात, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, गळगळा अश्रू व्हायला लागतात. ते ती स्वतःच्या पत्नीनी जी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठी त्या माणसाला दाखवतात आणि नंतर म्हणतात की भगवंताची लीला खरंच अगाध आहे, खरंच तो आपल्या पाठीशी आहे. फक्त आपण श्रद्धा त्याच्यावरती ठेवली पाहिजे आणि आपलं कार्य केलं पाहिजे. तात्पर्य हे की माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतू नारदा. आपण भगवंतावरती श्रद्धा ठेवली की तो आपलं कार्य करणार. कुठल्याही रूपाने का होईना तो आपल्याला आपल्या कार्यामध्ये मदत करतो. फक्त एका ठिकाणी समर्थ म्हणतायत काय करायचं आपण, तर समर्थ म्हणतायत भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशची उद्धरावा हरिभक्ती करुनी. माझा या ऐहिक देहातलाच नाही तर माझ्या वंशाचा उद्धार होतो, उद्धार करता येतो. असं हे नाम आहे. आणि ते कसं आहे ते एका रचनेमध्ये आणि ते नाम आपण घेत राहिलो प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कार्याच्या वेळी, तर आपल्याला निश्चित कार्यसिद्धी प्राप्त होते. अपेक्षित जे फळ आहे ते आपल्याला मिळतं. कारण तो माझ्या पाठीशी असतो. कोण? भगवंत. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचा हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतू नारदा. मी तिष्ठत उभा असतो. तर ते नाम कसं आहे ते आपण पाहूया. अहो सोपे सोपे सोपे, अहो सोपे सोपे सोपे, घेता सोपे देता सोपे, आळविता सोपे, नाम भगवंताचे घेता मुखे. अर्थी सोपे निस्वार्थी सोपे, सुखार्थी सोपे परमार्थी सोपे, आश्वासक सोपे संजीवन नाम घेता मुखे. अंजनी सोपे वंदनी सोपे, जीवनी सोपे स्पंदनी सोपे, संकीर्तनी सोपे करुणा भाकिता नाम मुखे. बालका सोपे पालका सोपे, दीना सोपे रावा सोपे, संसारिका सोपे सहज उच्चारिता नाम मुखे. अर्चनी सोपे धारणी सोपे, चिंतनी सोपे पूजनी सोपे, भजनासी सोपे भावे स्फुरता नाम मुखे. भाविका सोपे भजका सोपे,
वाचनी सोपे गायनी सोपे, आवर्तनी सोपे आदरे घेता नाम मुखे, ऐकता सोपे सांगता सोपे, संकटी सोपे संगती सोपे, दृष्टांतासी सोपे कीर्तनी वदता नाम मुखे, साधनी सोपे साधका सोपे, ज्ञानी सोपे वचनी सोपे, उपासनी सोपे अंतर्बाह्य वसता नाम मुखे, कर्मास सोपे धर्मास सोपे, भक्तीस सोपे मुक्तीस सोपे, साधनी सोपे सद्गुरु कृपे घेता नाम मुखे, सद्गुरु कृपे घेता नाम मुखे. आणि हे नाम कोण घेऊ शकतं? सगळे जण घेऊ शकतात. ज्याला ज्याला काही मिळवायचंय, काहीही, शांती असो, यश असो, प्रताप असो, जे जे काही मिळवायचंय, जे जे साध्य करायचंय, तो सद्धर्म सद्भक्ती सद्भावना या दृष्टिकोनातून आपण नाम घेऊ शकतो. समर्थ म्हणतात चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जडमूढ पहिला पार पावती नामे. थांबूया इथेच. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.